पहिल्यांदा जाऊया मुंबईमध्ये। खरं तर रेश्मा, मुंबईतलं मतदान शेवटच्या टप्प्यात झालेलं आहे। मात्र आपण मुंबईमधनं सुरुवात करूया, कारण संपूर्ण महाराष्ट्र नाही, देशाचं लक्ष मुंबईवर लागलेलं आहे। कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधल्या त्या लढती आहेत त्या खास करून भाजप, शिंदे गट आणि त्यासोबतच ठाकरे गटासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत। या संपूर्ण 6 मतदारसंघांमधला आढावा आम्हाला तुमच्याकडून घ्यायचा आहे। नेमका कुणाचं पारडं वर चढलेलं आहे? दिग्गज नेते पियुष गोयल यांच्यासारखा दिग्गज नेता आहे, त्याचबरोबर शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक, अशा प्रकारच्या पण लढती होत आहेत। काय सध्याचा माहोल आहे मुंबईतल्या 6 मतदारसंघांमधला? सध्या मतदान झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत असलं तरी प्रामुख्यानं या 6 मतदारसंघांमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं। कारण ज्या प्रकारे पहिल्यांदाच दोन्ही पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या फुटलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या वेगळ्या युती आहेत, महाविकास आघाडी, काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस ही पहिल्यांदाच एकत्रितरित्या लोकसभेला सामोरे गेली। त्याचबरोबर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि भाजप हे पहिल्यांदाच अशा प्रकारे सामोरे गेलेले आहे लोकसभेला। त्यामुळे मुंबईचा विचार केला गेला तर आपण दक्षिण मुंबईपासून सुरुवात करू ज्या दक्षिण मुंबईमध्ये या 6 मतदारसंघांमध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे आणि दरवर्षी या मतदारसंघामध्ये दरवेळा मतदान हे कमी होत आलेलं आहे। यावेळी अरविंद सावंत जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव या उभ्या टाकल्या होत्या। त्यामुळं या भाजपचा जो खास करून मलबार हिल, कुलाबा इथला जो परिसर आहे, इथली ताकद जी आहे ती यामिनी जाधव यांच्या पाठीमागे राहिलेली आहे। परंतु यावेळचं सर्वात जास्त 6 मतदारसंघामधलं वैशिष्ट्य पाहिलं गेलं तर यावेळी मुस्लिम मतदार जो आहे तो प्रामुख्यानं महाविकास आघाडी आणि प्रामुख्यानं खास करून ठाकरे यांच्या अशी सहानुभूती बाळगणारा ठरलेला आहे आणि तो मतदार जो आहे तो प्रामुख्यानं ठाकरे यांच्याशी पाठीशी राहील असं एक वर्तवलं जात होतं आणि ते मतदानामध्ये देखील परिवर्तित होताना दिसेल असं शक्यता वर्तवली जाते आहे। त्यानंतर दुसरा एक मतदारसंघ जो आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई या 2 शिवसैनिकांमध्ये झालेली लढत आहे ती पाहायला मिळते। त्या ठिकाणी देखील जो महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे तो प्रामुख्याने धारावीचा पुनर्विकास आणि या प्रश्नाभोवती, तिथल्या स्थानिक प्रश्नाभोवती तिथली निवडणूक ही लढली गेलेली आहे। परंतु तिथं देखील अणुशक्तीनगर आणि त्याचबरोबर काही भाग वडाळा किंवा अँटाफिल भागामधला जी मुस्लिम वोट बँक आहे ती कुणाशी पाठीशी राहते ते प्रामुख्यानं महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडीच्या जर पाठीशी राहिली तर अनिल देसाई यांचा देखील कदाचित विजय होऊ शकतो, कारण राहुल शेवाळे हे देखील त्या ठिकाणी 2 वेळा निवडून आलेले आहेत। परंतु शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना तशी जरी निवडणूक सोपी वाटत असली तरी अनिल देसाई यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आणि चांगला प्रचार केलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्यासाठी चांगली जे नियोजन आहे निवडणुकीचं ते पाहायला मिळते आणि खास करून काँग्रेसची वोट बँक जी आहे ती अनिल देसाई यांच्या पाठीमागे राहू शकते। त्यानंतर त्याला लागून असलेला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी ज्या पूनम महाजन यांचं 2 वेळा खासदार असलेल्या पूनम महाजनचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना तिकीट गेलेलं आहे। प्रसिद्ध वकील आहेत, परंतु ते त्या मतदारसंघासाठी मात्र नौके असलेलं पाहायला मिळत आहे। तरी देखील भाजपनं त्या ठिकाणी प्रचंड ताकद लावलेली, महायुतीनं प्रचंड ताकद लावलेली पाहायला मिळते। परंतु त्या मतदारसंघामध्ये केवळ भाजपची ताकद असलेली दिसून येते। अजित पवार गट किंवा शिंदे गट यांची ताकद या मतदारसंघामध्ये फारशी दिसत नसली तरी दुसरीकडे मात्र वर्षा गायकवाड एकंदरीत आपण बघितलं तर काट्याची टक्कर 6 मतदारसंघांमध्ये आपल्याला पाहायला